नमस्ते मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्मिता होम किचनमध्ये। तर चला आज बनवूयात गरमागरम खमंग आणि कुरकुरीत असे साबुदाण्याचे उपवासासाठी वडे। चला तयारीला लागूयात। सर्वप्रथम तुम्हाला घ्यायचे आहे 2 वाटी साबुदाणे। त्याच्यामध्ये पाणी घालून त्यांना स्वच्छ असे धुवून घ्या। 2 पाण्याने तुम्ही धुवून घेऊ शकता। नंतर त्याच्यामधले सर्व पाणी तुम्ही काढून टाका, हे पहा असे। आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं पाणी त्याच्यामध्ये शिंपडून त्याला छान एक लेवलमध्ये करून झाकण ठेवून त्याला 2 तासासाठी सोडून द्या। नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, एक तवा गरम करून घ्या आणि 1 वाटी शेंगदाणे छान असे 5 मिनिटासाठी खरपूस त्यांना भाजून घ्या। खरपूस भाजून झाल्यानंतर त्यांना मिक्सर जारमध्ये घालून छान असे जाडे भरडे तुम्ही वाटून घ्या। हे पहा या पद्धतीने तुम्हाला वाटून घ्यायचे आहे। नेक्स्ट काय करायचं आहे, एका कंटेनरमध्ये 3 ते 4 असे मीडियम साईजचे बटाटे घेऊन त्यांना 8 ते 10 मिनिटासाठी फास्ट गॅसवरती उकडून घ्या। आणि एक बटाटा काढून पहा, सुरीच्या मदतीने चेक करा की तो शिजला आहे की नाही। हे पहा रेडी झाले, आपले साबुदाणे बी भिजून तयार झाले आहे। साल काढून मी बटाटेही घेतले आहे। 3 ते 4 हिरवी मिरची ॲड करा बारीक कापून, थोडंसं जिरं आणि 1 टेबलस्पून मीठ घालून त्याच्यामध्ये आपला कुटलेला शेंगदाण्याचा बारीक कूट असा घालून घ्या आणि हाताच्या मदतीने छान असे त्यांना एकजीव करून घ्या। मिरची, बटाटा, साबुदाणे आणि शेंगदाण्याचा कूट छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, ते हाताला थोडं तेल लावून घ्या या पद्धतीने आणि थोडं मिश्रण घेऊन साबुदाण्याचे असे छान गोल दोन्ही हाताच्या मदतीने छान गोल करून त्यांना चपटे करून टिक्कीचा शेप घेऊन द्या। हे पहा या पद्धतीने तुम्ही करू शकता। ही झाली आहे आपला साबुदाणा वडा तयार। चला अजून एक करून दाखवते। छोट्या क्वांटिटीमध्ये साबुदाण्याचं सारण घेतलेलं आहे, त्याला छान असं गोल करून टिक्कीचा शेप दिलेला आहे। हे पहा असं या पद्धतीने मी सगळे साबुदाणे वडे बनवून घेतले आहे। नेक्स्ट काय करायचं आहे, कढईमध्ये तेल गरम करून घ्या आणि एका पाठोपाठ एक असे सगळे साबुदाणे तुम्हाला फ्राय करून घ्यायचे आहेत। पण लक्ष ठेवा की 2 साबुदाण्यांमध्ये थोडा गॅप असला पाहिजे, नाहीतर ते एकमेकांना चिपकतात। ठीक आहे, या पद्धतीने 2च मिनिटानंतर हे पहा एक साईड छान आपली गोल्डन ब्राऊन झाली आहे, तर मी पलटून घेत आहे। हे पहा तुम्ही बघू शकता छान खमंग आणि खुसखुशीत असे आपले साबुदाणेचे वडे एक साईडने फ्राय झाले आहेत। चला दुसऱ्या साईडनी त्यांना छान असे अलटी पलटी करून त्यांना फ्राय करून घ्या। हे पहा तुम्ही पाहू शकता की किती छान कलर आला आहे। हे घ्या काढून घ्या आता प्लेटमध्ये। याच पद्धतीने बाकीचेही साबुदाण्याचे वडे फ्राय करून त्यांना काढून घेतले आहेत। हे पहा या पद्धतीने। तर मंडळी कशी वाटली तुम्हाला खमंग गरमागरम आणि खुसखुशीत असे साबुदाणा वड्यांची खास उपवासासाठी बनवलेले वडे। प्लीज जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।